ज्या AITच्या अंतर्गत जवळपास 31,525 शिक्षकांची भरती करण्यात आली होती। या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 21,667 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,833 आणि कन्व्हर्टेड राऊंडमध्ये 1,124 शिक्षकांची भरती करण्यात आली। साधारणतः यामध्ये OBC साठी 8,000 जागा किमान त्या ठिकाणी नियमानुसार वाट्याला येणे आवश्यक होते। परंतु महाराष्ट्र सरकार मागासवर्गीयावर कशा पद्धतीने अन्याय करते, शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागामध्ये असलेले काही नालायक अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी हे पूर्णतः महाराष्ट्रातील मागासवर्गीयांना वाटाण्याच्या अक्षता लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले आहे। त्याचं उदाहरण म्हणजे खरं तर कुठल्याही रिक्रुटमेंटमध्ये जागा भरतीमध्ये ओपन टू ऑल ओपन असायला पाहिजे। उदाहरण सांगायचं झालं तर OBCच्या विद्यार्थ्यांना जर त्या परीक्षेमध्ये 150 गुण मिळाले असतील आणि ओपनला 140 मिळाले असतील तर त्या ओपन मध्ये OBC विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणे आवश्यक असते। परंतु तसं न करता या विद्यार्थ्यावर किंवा या शिक्षकांवर निवड करताना कॅटेगरीच्या मुलांना कॅटेगरीमध्ये ठेवलं आणि ओपनच्या ठिकाणी ओपनमध्ये ठेवल्यामुळे साधारणतः 8,000 मागासवर्गीयांच्या जागा या इतरांनी बळकावल्या। त्यामुळे या सर्व शिक्षकांनी मिळून हायकोर्टामध्ये गेले होते। हायकोर्टामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हायकोर्टाचा निकाल यांच्या विरुद्ध लागला। शिक्षकांच्या मागासवर्गीय आमची जी काही मुलं गेली त्यामध्ये घाईघाईनी चुकीची माहिती या ठिकाणी ॲडव्होकेट जनरलनी दिली, शासनाने पुरवली। त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि मागच्या 23 मार्चला सुप्रीम कोर्टाने या सरकारच्या विशेष करून शिक्षण विभागाच्या थोबाडीत मारलं। हे या निकालावरून आता सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करताना सांगितलं की कॅटेगरीच्या मुलांचं मेरिट पहिले सिलेक्ट करा आणि मेरिटनुसार त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर उर्वरित जागेवर मेरिट प्रमाणे ओपनचं सिलेक्शन झालं पाहिजे। मी सांगताना तुम्हाला जे काही सांगितलं की जे ओपन टू ऑल ओपन, मग ते ओपन मधले असू देत, SC मधले असू देत, ST मधले असू देत, OBC मधले असू देत, यामधून मेरिटची यादी पहिली काढली जाते। तसं न करता कॅटेगरीच्या मुलांची यादी बाजूला केली गेली। म्हणजे 140 वाला गुणवाला मुलगा तो ओपन मध्ये सिलेक्ट झाला शिक्षक म्हणून आणि 155 वाला मुलगा जो मिळाला 155 गुण मिळाले तो त्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट केला। त्यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय आहे। आता या निकालानंतर मी कालही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की हे लवकरात लवकर, कारण कोर्टाने सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने हे रद्द करा, ॲज पर मेरिट तुम्ही लिस्ट लावा, सिलेक्शन करा आणि झालेलं ते काय जे चुकीचं झालेलं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। जर या 31,000 32,000 जागामध्ये मागासवर्गीयांचा वाटा कोणी उडून घेत असेल, काढून घेत असेल तर या राज्यातील मागासवर्गीय सुरक्षित आहे का, त्यामध्ये SC ST OBC सुरक्षित आहे का, हा खरा प्रश्न आहे। आणि अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही सरकार ती फाईल पुढे नेत नाही आहे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा ऐकायचं नाही अशी भूमिका सरकारची मला दिसते आहे। आम्ही या संदर्भात जर 3 महिन्यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट झाली नाही तर पुन्हा आम्ही कंटेम्प्ट टाकू
आणि आमच्या मागासवर्गीयावर झालेल्या अन्यायाविरुद्ध, ओबीसीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढू. आमच्या वाट्याची जागा दुसरे कोणी बळकावून जर त्या ठिकाणी अन्याय करत असेल आणि शिक्षण विभाग डोळे झाकून हे सगळं करून घेत असेल तर मात्र ते सहन करणार नाही. मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार आहे आणि त्यांनाही भुजबळ साहेबांनी सुद्धा पत्र लिहिलं आहे की आमच्यावर अन्याय आहे म्हणून. पण हे एकूण जाणून बुजून मागासवर्गीयाला संपवण्यासाठी अशा प्रकारचे एक षडयंत्र आहे असं माझं मत आहे. रोहित पवारांनी प्रदेशाध्यक्ष